देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे. लेखक प्रबोधनकार ठाकरे. कोणत्याही गोष्टीचे प्राचीनत्व मानवी प्रेमाशी घट्ट चिकटून बसते. ती गोष्ट त्याज्य असली तरी मग तिचा त्याग करणे माणसाच्या जीवावर येते. पण त्यागाशिवाय कोणत्याही बाबतीत प्रगती होणे शक्य नाही. हा सनातन निसर्ग धर्म आहे. अर्थात हिंदू समाजाला हिंदू समाज म्हणून इतर मानव वंशाच्या चढाओढीत मर्दाप्रमाणे टिकाव धरावायचा असेल तर सामाजिक संघटनेत द्वैताचे व द्वेषाचे विष कालवणाऱ्या देवळांचा प्रेमादूर झुगारून देणेच अगत्याचे आहे. देवळे आपल्या मूळ धर्मापासून का चेवली तर ती भटा भिक्षुकांच्या एकमुखी सत्तेखाली गेली म्हणून. देवळात भट का घुसला आणि शिरजोड झाला तर देवळात एक कोणीतरी दगड्या देव बसला म्हणून. देवांमुळे भट आणि भटांमुळे देवळे अर्थात देवाचीच उचलबांगडी केली तर भटाला व त्याच्या एकमुखी सत्तेला कायमची गती मिळून देवळाच्या इमारती व त्यांची उत्पन्ने हव्या त्या देशकार्यासाठी आज मोकळी होतील. हिंदुस्थानातल्या सगळ्या मूर्ती व पिंड्या जमा करून एखाद्या मोठ्या मध्यवर्ती शहरात त्यांचे एक कायम प्रदर्शन करावे म्हणजे भावी हिंदू पिढ्यांना आणि इतिहास संशोधकांना या प्रदर्शनामुळे हिंदू जनांच्या धार्मिक उत्क्रांतीचा इतिहास चांगला अभ्यासता येईल. रिकामी पडलेली देवळे आणि त्यांची कोट्यावधी रुपयाची उत्पन्ने यांचा हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी व प्रगतीसाठी कसा उपयोग करावयाचा हे ठरवण्यासाठी एक अखिल भारतीय हिंदू मंडळ नेमावे. अशी काही योजना झाल्यास पंथ मत पक्षभेदाचा निराश होऊन देवळांचा अनेक सत्कार्यांकडे उपयोग होईल. सार्वजनिक वाचनालये, संशोधन शाळा, वेधशाळा, शास्त्रीय प्रयोगशाळा, दवाखाने, अनाथाश्रम, सोशल क्लब्स, व्याख्यान मंदिरे, तालीमखाने, सहभोजनशाळा इत्यादी नाना प्रकारच्या देशोद्धारक गोष्टींकडे देवळाचा सदुपयोग अभेदभावाने करता येणे शक्य आहे. शुद्धी संघटनाचे कामही तेथे उत्तम होईल. सारांश: हिंदू समाजात माणूस घाण पसरवणाऱ्या देवळातला बागुलबोवा किंवा बागुलबाईचं एकदा उचकून मध्यवर्ती प्रदर्शनात जाऊन बसली की हिंदू संघटनाचा मार्ग पुष्कळत मोकळा होईल. या कामी त्यागाची इतकीही धडाडी हिंदूजनांना दाखविता येत नसेल तर स्वराज्यालाच काय पण जगायलाही ते कुपात्र ठरतील यात मुळीच संदेह नाही. तो सच्चिदानंद परमेश्वर अखिल हिंदू भगिनी बांधवांना देव देवळांची धार्मिक गुलामगिरी रसातळाला नेण्याची प्रेरणा देवो एवढी अनन्य भावाने प्रार्थना करून हा बराच वाढलेला विचार आचारक्रांतीसाठी वाचकांच्या चरणी रुजू करतो.